नोकरीचे आमिष दाखवून महापालिकेतील एका कंत्राटी कर्मचाऱ्याने तरुणीला पाण्यात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। तसेच या कर्मचाऱ्याने पीडित मुलीचा नग्न अवस्थेत व्हिडिओ तयार केला। इतकेच नव्हे तर नोकरी करायची असेल तर वरिष्ठांनाही खुश करावे लागेल, नंतरच तो व्हिडिओ डिलीट करेल अशी धमकीसुद्धा त्यांनी पीडितेला दिली। त्यानंतर वरिष्ठांसह तिघांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। सदर घटनेची तक्रार पीडित तरुणीने रविवार 8 नोव्हेंबर रोजी उशिरा रात्री फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात दाखल केली। या प्रकरणात अटक झालेल्या आरोपीचे नाव प्रदीप रमेश नितनवरे, राहणार मार्डी रोड, खंडेलवाल पेट्रोल पंपाजवळ असे आहे। पोलिसांनी प्रदीप नितनवरेला तत्काळ अटक केली असून न्यायालयाने 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। फ्रेझरपुरा हद्दीतील एका ठिकाणी भाड्याने राहणाऱ्या 24 वर्षीय युवतीच्या मित्राने तिची ओळख प्रदीप नितनवरेशी करून दिली होती। प्रदीप हा महापालिकेतील प्रधानमंत्री आवास योजनेत कंत्राटी तत्वावर कार्यरत आहे। त्याने तरुणीला महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 2 लाख रुपये मागितले। त्यानुसार ती तरुणी प्रदीपच्या मार्डी रोड स्थित घरी शैक्षणिक कागदपत्रे घेऊन गेली। त्यावेळी प्रदीपने तरुणीला पिण्यासाठी पाणी दिले, परंतु पाणी पिल्यानंतर ती बेशुद्ध पडली। त्यानंतर प्रदीपने तिच्यासोबत जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। त्याचवेळी प्रदीपने तरुणीचा नग्न अवस्थेत मोबाईलवर व्हिडिओ बनवला। तो व्हिडिओ दाखवून प्रदीपने वारंवार लैंगिक अत्याचार केला। त्यानंतर नोकरी करायची असेल तर माझ्या वरिष्ठांना देखील खुश करावे लागेल, नंतरच मी तुझा व्हिडिओ डिलीट करेल अशी धमकीही प्रदीपने पीडितेला दिली। त्यानंतर प्रदीपने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलवलं। त्या अधिकाऱ्याने सुद्धा तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले। त्यानेही वारंवार लैंगिक अत्याचार केला। त्यानंतर प्रदीपने त्याच्या 2 मित्रांनाही बोलवले। त्यांनीही तरुणीशी जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे। विदर्भ न्यूज, अमरावती।